आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शंकर 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 काय झालं तुला रडायला? बऱ्याचदा ना आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी घडत असतात, पण आपण ते थांबवू नाही शकत. दैवाचं कालचक्र कसं थांबवता येईल? जे विधिलिखित असतं तेच घडतं. अरे काय बोलतोयस तू? म्हणजे गोदावहिनी खूप साधी होती हो माझी वहिनी, खूप प्रेमळ होती, सगळ्यांवर जीव लावायची. पण भोग असतातच. म्हणजे तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. मी खूप वाचवायचा प्रयत्न केला, इथून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला मी. तुम्ही पण मदत केलीत मला. पण दुष्टग्रहच प्रबळ होते. आपण तरी काय करणार? म्हणजे इथं गोदावहिनी नाहीये. नाहीये म्हणजे? हरणीच्या मागे लांडगे लागले होते. लांडगे कुठावर वाचणार होती ती? अरे देवा, म्हणजे तू तिला वाचवणार होतस? ते कोंडून ठेवलं होतं मला, कोंडून ठेवलं होतं दादाने. काळरात्रच होती ती, पण मी काहीच नाही करू शकलो. मी वहिनीला वचन दिलं होतं, मी तिची इथून सुटका करेन. मी काहीच नाही करू शकलो. तू तिला वाचवणार होतास ना? पण तुला तर त्यांनी कोंडून ठेवलं होतं. मग तू कसा बाहेर आलास? तुला कुणी सोडवलं? शंकर बोल ना. गोदावहिनी काय? गोदावरीने सोडवलं मला. काय बोलतोयस तू? ती परत आली आहे. गोदावरी परत आली आहे. परत आली आहे. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या ना. तुम्ही हात पडू नका. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सगळं ना दैवाच्या मर्जीनेच घडतं. आणि ही दगडाच्या काळजाची माणसं आहेत, काही करतील काही सांगता यायचं नाही. पण तो वर बसलाय ना, वर, तो सगळं बघतो आणि तोच न्याय करतो. तुम्ही जा. ती आली आहे. गोदावहिनी परत आली आहे. गोदावहिनी परत आली. माझ्या समोरून असं कोणीतरी चालत गेलं की काय असं वाटलं मला. विचार करीत होतो, भास असेल इतक्यात समोरचा दरवाजा अचानक खाडकन उघडला. माझ्या समोरचं तर टेबलच गायब झालं.
भास झाला असेल, पण टेबल गायब झालं. भास तर मलाही होत आहेत. एका कुशीवर वळलो तर मला पण नटलेली थटलेली गोदावरीने दिसली. तू बाहेर कसा आलास? अरे सत्यवान, भिकाजी, काय लक्ष कुठे आहे तुमचं? दादा, माणसाला काय वाटतं माहितीये की तो समुद्र पिशवीत भरेल, सूर्याला मुठीत पकडेल. परिणाम झाला काय रे तुझ्या डोक्यावर? वाऱ्याची गाठ बांधायला निघाला होतास तू दादा, पण तू ना फक्त 2 डोळ्यांनी बघतोस. पण तो वर बसलाय ना, सर्व शक्तिमान, तो आभाळाचे डोळे करून बघतो आणि त्याला हवं तेच घडवतो. वाटेल ते बरळू नको शंकर. जड जाणार आहे तुला हे सगळं दादा. आगीशी खेळणारा कधीतरी स्वतःच आगीत होरपळून जातो. अरे तू काय बोलतो शंकर? बाबा काय विचारतोय? मला पण विचारायचंय. मला पण विचारायचंय, कुठे आहे गोदावरी? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हो, स्मगलर गुन्हेगारांच्या घरी पोलीस येणारच ना. सरस्वती गावडे तुम्हीच ना? हां, मीच. काशीराम गावडे तुमचे मिस्टर का? हो, पण ते नाही येत आत्ता घरी. ते माहिती आहे मला, आणि घरी असते तर पकडून घेऊन नसतो का गेलो. तुमचे मिस्टर घरी येणार आहेत अशी खबर आहे मला. काही माहिती देऊ शकाल का? नाही हो, खरंच काहीच माहित नाही आम्हाला. हे बघा मॅडम, तुम्हाला खरंच काही माहिती असेल तर प्लीज पोलिसांना मदत करा. पोलिसांपासून काहीही लपवू नका, समजलं? आणि काशीरामाला तर आम्हाला इन्फॉर्म करा. मोस्ट वॉन्टेडच्या यादीत नाव आहे काशीरामचं. काशीरामला मदत करणाऱ्याला सुद्धा शिक्षा होऊ शकते, कळलं? ही नोटीस. येतो, चला. काय केलंस तू गोदावरी सोबत? बोल ना. मुस्काट फोडेन. तरी पण प्रश्न तोच आहे, कुठे आहे गोदावरी? गोदाला तू लपवलेस. गावडेच्या शेतातल्या खोलीत तू घेऊन गेला होतास तिला. वर मलाच विचारतोयस? गोदाला तू लपवलेस, त्याचे पुरावे आहेत. आणि वर तोंड वर करून मलाच विचारतोयस गोदा कुठे आहे म्हणून. पोलिसांनी आपलं घर तपासलं, शेतातलं घर तपासलं, त्यांना गोदा सापडली नाही, कारण गोदाला तू लपवलं होतंस. तू काय माझ्या पाठीवर बसून माझे केस उपटतोयस? तुला सुद्धा जिवंत गाडून टाकेन. वाघाची शेपटी हातात आली म्हणून माकडाने फार उड्या मारू नयेत.
वाघाच्या पंजाच्या एका फटक्यात त्याचा जीव जाऊ शकतो. मला वाटतं बाबा घरात गोदाचा वावर होता. काल अचानक मुलांच्या अंगावर चादर आली. तो भास नव्हता. म्हणजे गोदा घरात आली. तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. यावर उपाय एकच. बाबाराव, खरं खरं सांग, गोदाचं नक्की काय केलंस? जोपर्यंत रोगाचं निदान होत नाही तोपर्यंत डॉक्टर तरी काय उपाय सुचवणार? नाना, ते हे माझ्याशी खोटं बोलू नकोस. खरं खरं सांग, गोदाचं नेमकं काय केलंस? कुठे होतीस तू? अगं, किती शोधलं मी तुला. ये जवळ आई ये. थांब. आई माझ्या शरीराची माती झाली. मी नाही आता आई. बाबाराव खोतांनी मला संपवलंय. जीवनावरील असीम आसक्ती आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा, वासना या आत्म्याला मुक्तीकडे जाऊ देत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड्रिपूंचा पगडा मानवी मनावर कायम असतो. त्यात पीडित, प्रताडित, अतृप्त आत्मे सहजासहजी शांत बसत नाहीत. तुला झालेला भास हा खरा होता. गोदा परत आलीये. म्हणजे आता धोका आहेच, आणि त्यात गोदा तिकळी. या संकटातून वाचवा नाना आम्हाला. मार्ग आहे, पण त्याचे नियम फार कडक आहेत. तुम्ही सांगाल ते सगळं करू.
बाबाराव, गोदाचा बंदोबस्त करण्यासाठी येत्या अमावस्येला तुमच्या राहत्या घरात एक विधी करावा लागेल. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर पूजा केलेलं यंत्र बसवावं लागेल आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यात तावीज बांधावा लागेल. आणि हे तावीज म्हणजे तुमचं रक्षा कवच आहे. दर 3 वर्षांनी तावीज आणि यंत्राची शक्ती कमी होते. त्यावेळेस पुन्हा पूजा करून ते बदलावे लागतील. हो, सगळं करूया, पण गोदाचा त्रास अजिबात होणार नाही. या विधीनंतर गोदा तुमच्या आसपासही भटकणार नाही. पण जर कुणी दरवाजावरचं यंत्र काढलं किंवा तुमच्या गळ्यातला ताईत जरी निघाला तर मात्र भयंकर काहीतरी घडून जाईल. तुमच्या जीवावरही बेतू शकतं. ठीक आहे नाना, आम्ही काळजी घेतो. काळजी घ्यावीच लागेल. अमावस्येच्या रात्री पूजा करावी लागेल. आणि हा, सध्या घराच्या बाहेर कुणीही पडू नका, कारण गोदाचा सर्वत्र संचार आहे. पण नाना, पूजा आपण आजच घातली तर? अरे, पूजेची सर्व तयारी करावी लागेल. करूया ना, तुम्ही सांगाल ते करू, पण पूजा आजच घालूया. ठीक आहे, काळजी करू नकोस, आजच करूया पूजा. नाही, मी आता तुझं काही एक ऐकणार नाही. आपण आत्ताच्या आता पोलिसात जाऊया. आपण त्यांना ती जागा दाखवू. हा, मी तुला न्याय मिळवून देणार. मी माझ्या गोदाला न्याय मिळवून देणार. आई शांत हो, मला न्याय नकोच आहे आई. मला बदला घ्यायचा आहे. बाबाराव खोताला मी संपवणार आहे आई, आणि माझा शाप त्या सगळ्यांना भोवणार आहे. आली आमची आठवण. एक विचारू का? काही नको विचारूस. तुझ्या शंका कुशंका काय असतील ती तुझ्यापाशीच ठेव. नाही, शंका नाही, कुतूहल आहे. कसलं? इतक्या गडबडीने पूजा घातली, ते पण इतक्या रात्री. काही विशेष कारण आहे का? अरे, आपल्या कुटुंबासाठी, घरातल्या माणसांसाठी, सुखसमृद्धीसाठी असे पूजाविधी करावे लागतात. माणसाचं कर्म चांगलं असलं ना, त्या अशा गोष्टींची गरजच नाही पडत. गप्प बैस, शांत हो.
बाबाराव, घरातल्या सगळ्यांना दे. मला नकोय. पूजा संपन्न झाली.